श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच जीवन बदलून टाकणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि स्वामी भक्तांनो, या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हा संदेश मोजून 21 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. आज तुम्हाला नक्की स्वामींचा अनुभव येईल आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला आनंदाची बातमी सुद्धा मिळेल. त्यासाठी हा संदेश मन लावून ऐका. स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी, आणि जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते स्वामी, आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झुळीत घेतात ते स्वामी, आणि जे सुख दुःखाच्या पलीकडे आहेत ते म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून आपण स्वामींचे नामस्मरण नक्कीच करत राहायचे आहे. आणि मित्रांनो, नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, हे स्वामी समर्था आम्हाला सुखात, समाधानात आणि निरोगी ठेवा. ही स्वामींचरणी प्रार्थना. मनासारखे कोणाला जगता येत नसते. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे. आणि मनात चांगल्या विचारांमुळे चांगल्या इच्छा निर्माण होतात, आणि चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात आणि त्यांचा दुष्परिणाम नसतोच. मग अशा सर्व इच्छा पूर्तीचा मार्ग म्हणजे अध्यात्म आहे. आणि मनाची तगमग थांबवण्याचे शिकण्यासाठी अध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे. आणि प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता, काळजी आहेच, आणि ती दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे. आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे. म्हणून नामजप तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. माणसाची श्रीमंती, शिक्षण किंवा देह हा बघून त्याची किंमत ठरविता येत नाही. माणूस म्हटलं की माणुसकी आलीच, आणि ती त्याच्या विचारावर ठरत असते. म्हणून जे आकर्षित करतं ते सुंदर असतं. फक्त सुंदर असतं ते उत्तम असतंच असं होत नसतं. म्हणून जसं सर्व गोष्टींना सौंदर्य असतं तसं विचारांना सुद्धा सौंदर्य असतं, आणि ते सर्वांहून सुंदर असतं. हे फक्त आपण मनात जपलं पाहिजे. म्हणून स्वतःसाठी जगतात ते आनंदाने जगतात, दुसऱ्यांपेक्षा मोठं होण्यासाठी जगतात ते काळजीत जगतात, आणि आपली तुलना कोणाशीच न करता जगण्यासाठी विशेष कष्ट अथवा अन्य काही करावं लागत नाही. आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून आपली प्रगती कायम ठेवण्यासाठी जमेल तो प्रयत्न करीत राहणे, आणि हे तर अनिवार्य आहे. म्हणून पण आपण आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण होतील एवढी कमाई आनंदाने जगण्यासाठी पुरेशी असते. आणि त्यापेक्षा जास्त कमाईचा प्रयत्न म्हणजे मनाची शांतता संपवण्याचा मार्ग असतो. म्हणून संपत्ती हे चिंतेचं कारण असतं, आणि तृप्त मन हे समाधानाचं कारण नक्कीच असतं. म्हणून सर्वांच्या भल्यासाठी काहीच नुकसान अनिवार्य असतं. आणि मग जेव्हा काहींना ते मान्य नसतं ना, तेव्हा सर्वांचंच नुकसान होत असतं. म्हणून त्या काहींची योग्य ती नुकसान भरपाई करूनही ते राजी नसतात. तेव्हा ते सामाजिक बांधिलकी विसरलेले असतात. पण प्रत्येक जण हा परस्परांच्या सहकार्याशिवाय स्वतःचं जीवन जगू शकत नाही, याची जाणीव त्या काहींना असल्याशिवाय हवी, आणि ती असल्याशिवाय त्यांना कळणारही नाही. म्हणून कारण तोच आपला मानवधर्म आहे, आणि आपण मिळून मिसळून नक्कीच राहिलं पाहिजे. खरा माणूस अज्ञानाची फसवणूक करीत नसतो. त्याच्या क्षमतेनुसार तो त्याची मदतच करतो. म्हणून मदतीचं खोटं आश्वासन देत नसतो, आणि जे बोलतो ते खरं बोलतो, आणि करता येईल तेवढंच बोलतो. म्हणून खोटा माणूस फक्त अज्ञान लोकांनाच फसवतो, कारण सज्ञान माणसांना तो फसवू शकत नसतो. आणि मग लोकांना देण्यासारखे त्याच्याकडे काहीच नसते, आणि लोकांच्याकडून घेण्यासाठीच तो त्यांच्याशी लगड करीत असतो, आणि भरपूर काही देण्याच्या गोष्टी बोलत असतो. म्हणून अज्ञान आणि गरीब माणूस कोणाला काहीच देऊ शकत नाही, पण आपलं मत नक्कीच देऊ शकतो की जे अनमोल आहे. म्हणून अगदी याच गोष्टीचा फायदा खोटे राजकारणी लोक घेतात, आणि अज्ञानाच्या जीवावर सत्तेवर बसतात. व सुज्ञ पण खऱ्या लोकांना हे जमत नसते, कारण ते खरेच बसतात. आणि मग वास्तवात शहाणे कमीच असतात, पण अज्ञान मात्र अणगणित असतात. आणि हेच भ्रष्टाचारी राजकारणी चांगले जाणतात, आणि म्हणून ते आपल्यासोबत असं करत असतात. आणि तसेच आपले लोक सुद्धा आपल्यासोबत असतात, आणि त्या लोकांना तुम्ही दूर नक्कीच ठेवलं पाहिजे. म्हणून सुंदर शब्दप्रयोग करा, आणि आपलं आयुष्य अगदी चांगल्या रीतीने जगा, आणि प्रत्येकाशी चांगल्या मनापासून बोला, आणि मनापासून सगळ्यांना जीव लावा. तुम्हाला ही सगळी लोक जीव लावतील, आणि भरपूर तुम्ही पुढे जाल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्यायाचा सामना बलपूर्वक प्रतिकार करून करता येत नाही. हा मार्ग मानसिक त्रासाचा आणि अधोगतीचा असतो. म्हणून नैतिक मार्गातून स्वतःचा सर्वांगीण विकास करणे
ज्ञान वाढवून अहंकारावर मात करणे आणि सहनशीलता बाळगून मन प्रसन्न ठेवणे आणि आपल्या माणुसकीचं जतन करणे हेच अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याचा योग्य मार्ग आहे आणि हा मार्ग तुम्ही नक्कीच अवलंबला पाहिजे. म्हणून केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधी तुम्ही विसरायची नसतात आणि त्या माणसांना जपून ठेवायचं असतं. म्हणून जीवनामध्ये लोक तुमच्याबद्दल कधीच चांगली नसतील, कारण वेळ चांगली असेल तर माणूस नक्कीच चांगला असतो, पण वेळ वाईट असेल ना तर माणूस वाईटच असतो. म्हणून मागे नावे ठेवतील हे वाईट असेल तर समोरून. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरून प्रत्येकाला चांगला सल्ला तुम्ही दिला पाहिजे आणि कधीच वाईट बोलले नाही पाहिजे. लपवणारे आणि फसवणारे खूप भेटतील, पण गरज नसताना आठवण काढणारे खूप कमी भेटतील. म्हणून अशा लोकांना तुम्ही कधी गमावू नका आणि त्यांना नक्कीच तुम्ही जपून ठेवा. स्वामी म्हणतात, कोणाचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण कुणाचं वाईट कधी करू नका, कारण एकदा कर्माचा फेरा पडला ना, भल्या भल्यांना तो चुकत नसतो आणि त्याची कर्म तो फेडतच असतो. म्हणून स्वामी कायम म्हणत असतात, प्रत्येकाला सांगत बसू नका आपण कसे आहोत, कारण आपण प्रत्येकासाठी चांगले नसतो आणि जे आपल्याला ओळखतात त्यांना सांगायची गरज लागत नाही, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून ज्यांनी अडचणी बघितल्या नाहीत आयुष्यात त्यांना कधीच आपल्या ताकदीचा अंदाज कधीच लागणार नाही आणि त्यांची ताकद खूप आहे हे त्यांना कधी स्मरणही होणार नाही. म्हणून स्वतःला जगाच्या नजरेतून कधी बघू नका, कारण जगाला तुमच्यातल्या 100 चांगल्या गोष्टींपेक्षा एक चुकीची गोष्ट खूप मोठी वाटत असते आणि तीच ते धरून बसत असतात. म्हणून फक्त आपल्या मनाप्रमाणे आपलं आयुष्य आपण जगावं. कोणाची परिस्थिती बघून कोणाची इज्जत काढू नका, कारण वेळेत इतकी ताकद आहे की कोळशाला पण तो हिरा बनवू शकतो. म्हणून आयुष्यात तुम्हाला प्रत्येक जण त्रास देईल, पण जो या त्रासाचा औषध ठरेल त्याची साथ कधी सोडू नका आणि त्या व्यक्तीला जपून ठेवा. म्हणून जर तुम्ही दुसऱ्यांच्या दुःखावर हसत असाल तर तुमच्यातली माणुसकी संपली आहे असं आपण समजू शकतो. म्हणून स्वामी म्हणतात, सर्वात मोठं यश सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळतं. म्हणून त्या निराशेला तुम्ही पार करायला तयार राहा. आणि माणूस चुकीचा पुतळा आहे, त्याला चूक सुधारण्यासाठी संधी ही दिलीच पाहिजे आणि चूक सुधारणार तो माणूसच असतो. म्हणून जिभेला हाड नाहीये, पण हृदय मोडणे इतकी तर नक्कीच मजबूत असते. पण त्यामुळे आपले शब्द नेहमी सांभाळून वापरा आणि सांभाळून दुसऱ्यांना बोलत चला. आयुष्यात प्रत्येक गोष्ट बदलत असते, मग ती वेळ असो वा एखाद्याचं मन असो, ते शेवटी बदलतच आणि त्याला तुम्हाला सामोरे नक्कीच जावं लागणार आहे. म्हणून जिथं चुकतं तिथं खरं बोलायची हिंमत ठेवा. जगाला नाही पण मनाला नक्कीच तुम्हाला समाधान वाटेल आणि तुम्हाला ते सुख प्राप्त होईल. म्हणून आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून नक्कीच असेल आणि अनुभव तुम्हाला भरपूर आलेलेही आहेत. म्हणून आयुष्यात तुम्ही कोणासाठी किती काही करा, शेवटी तुमच्याकडे निराशा येते आणि ती निराशेला तुम्ही सामना करत असता. रडायचं तर स्वामींसमोर रडा, बाकी कोणासमोर रडू नका आयुष्यात, कारण स्वामी समर्थ नाहीयेत जितकी या जगात माणसं स्वार्थी आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही स्वामींचे चरणी विलीन होऊन जा आणि स्वामींना तुम्ही साक्षात दंडवत घाला आणि म्हणा, स्वामी तुमच्या चरणाशी मला जागा द्या आणि तुम्हाला मी तुमचा आणि तुम्ही माझे आणि आजपासून मी हे ठरवलंय. असं जर तुम्ही स्वामींना सांगितलं तर स्वामी तुम्हाला नक्कीच आपल्या जोडीत घेतील आणि आपल्या ताखेत घेतील आणि बोलतील, बाळा तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुला सर्व काही देईन. म्हणून स्वामी म्हणतात, तुम्हाला समजून सांगणारे लाख भेटतील पण समजून घेणारा एक पण नाही भेटणार, पण मी तुम्हाला समजून घेईल. म्हणून स्वामी सगळ्यांना समजून घेतात, फक्त आपण स्वामींच्या भक्तीत रमलो पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. थोडासा वेळ लागेल पण स्वतःचं नशीब स्वतः घडवायचं. जर इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर तकदीर पण सलाम करेल आणि स्वामी सोबत आहेतच की, आणि ते मदत तुम्हाला नक्कीच करतील. म्हणून कोणाला पण दुखवताना 1000 वेळा विचार करा, कारण आयुष्यात माणसं चांगलं क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतात आणि बोलणं तर भरपूर वेळेस लक्षात ठेवतात. म्हणून जर तुमची कर्म स्वच्छ असतील तर आम्ही लाखोंच्या गर्दीतही ओळखू, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून स्वामी तुम्हाला चेहऱ्याने ओळखत नाही, फक्त ते मनाने ओळखतात आणि कर्माने ओळखतात. मग तुमचं मन अगदी निर्मळ हवं आणि कर्म अगदी चांगली हवी, मग तुम्हाला लाखोच्या गर्दीतून सुद्धा स्वामी नक्कीच ओळखतील. आणि शोध घेणार असाल तर काळजी घेणाऱ्यांचा शोध घ्या, कारण फायदा घेणारे इथं भरपूर आहेत आणि ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटतील सुद्धा. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर त्यानेच दुखवलं
तर दुनियेवरचा सुद्धा आपला विश्वास उडून जातो आणि आपण कोणावर विश्वासही ठेवत नाही. माणूस त्याच्या विकासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनत असते आणि त्याचे व्यक्तिमत्व हे घडतही असते. म्हणून कधी चुकलात तर नाराज होऊ नका, कारण चुकीच्या निर्णयामुळे अनुभव मिळतो आणि तो अनुभव तुम्हाला जीवनामध्ये भरपूर पुढे घेऊन जात असतो. म्हणून संयम ठेवा. वेळ प्रत्येकाची येते आणि तुमचाही दिवस एक दिवस नक्की जाईल. म्हणून आयुष्यात रस्ता चुकला असेल तर बरोबर रस्ता दाखवणारा शब्द म्हणजे स्वामी आहेत आणि स्वामी तुम्हाला बरोबरचा रस्ता नक्कीच दाखवतील. आणि आयुष्यात जेव्हा प्रश्न उभे राहतात तेव्हा त्याचा उत्तर हे म्हणून स्वामी उभे असतात. आणि म्हणून स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि तुमच्या पाठीशी आहेत, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आयुष्यात कुठलीच गोष्ट स्थिर नाहीये. दुःखानंतर सुख येणारच आहे, सुखानंतर दुःख हे येणारच आहे. फक्त आपण तेवढा संयम बाळगला पाहिजे आणि तो संयम आपण ठेवला की स्वामी आपल्याला एवढं देतील की आपल्याला सांभाळणार पण नाही. म्हणून आयुष्यात चांगले कर्म करा. बाकी आपलं चांगलं करायला स्वामी आहेत आणि ते आपल्या पाठीशी आहेत. म्हणून माणसाला आयुष्यात नवीन व्यक्ती भेटली की जुन्या व्यक्तीला माणूस लगेच विसरत असतो आणि त्या माणसाला किंमतही देत नसतो. असं कधी करू नये, कारण नवीन व्यक्ती ओळखायला भरपूर वेळ आहे, पण आपली जुनी व्यक्ती आपल्या ओळखीची आहे आणि तिला आपण जपलं पाहिजे. आयुष्य भरकडत चाललं असेल तर स्वामींचं नाव घ्या. योग्य रस्ता तुम्हाला नक्कीच सापडेल आणि स्वामींच्या रूपात कोणतरी वेगळा व्यक्ती येऊन तुम्हाला रस्ता दाखवून जाईल. म्हणून माणूस फक्त भ्रमात जगतो, हा माझा तो माझा. पण वेळ तुमची चांगली असेल तर सगळे तुमचे असतात आणि जर वेळ तुमची वाईट असेल ना तर सगळे तुमच्यासोबत नक्कीच वाईट असतात. आपण चांगलं असू तर सगळं जग चांगलं आहे आणि वागत, पण तसं नसतं. आपण जेवढे चांगले तेवढे लोक आपला फायदा घेत असतात आणि आपल्याकडून सगळी कामं करून घेत असतात आणि शेवटी त्यांचं काम झालं की आपल्याला ते विसरून जातात. म्हणून कोण स्वार्थी आणि कोण निर्मळ मनाचा आहे हे आपण ओळखलं पाहिजे. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची आणि नवीन काहीतरी बदल करण्याची. आणि मग तेव्हा आपण खरंच या जगामध्ये भरपूर पुढे जाऊ. म्हणून पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकत असतो आणि तो पुसतो आणि मग तुमची विजयाची तारीख नक्कीच ठरत असते. म्हणून पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची, तिथे हारण्याची जास्त आपल्याला भीती वाटत असते. आणि म्हणून तिथूनच सुरुवात खरी आयुष्याची आपली होत असते. जेवढं मोठं आपलं ध्येय असते तेवढ्याच मोठ्या आपल्याला अडचणी येत असतात. म्हणून त्या अडचणींना सामोरे जायला आपल्याला नक्कीच तयार व्हायला लागेल आणि त्या अडचणींना सामोरे गेल्यावरच आपल्याला भरपूर काही बदल आपल्यात दिसतील आणि तेव्हाच आपलं यश आपल्या जवळ येईल सुद्धा. म्हणून अत्याचार सहन करूनही जेव्हा एखादा हसत असतो तेव्हा देव स्वतः त्या व्यक्तीचा बदला घेत असतो आणि देव बदला घेतल्याशिवाय राहतही नाही. कारण कर्म जर वाईट असतील ना तर त्याचे फळही नक्कीच वाईट मिळणार सुद्धा आहे. म्हणून माणूस जन्माने महान होत नाही तर कर्माने तो महान होतो आणि महान बनत असतो. म्हणून निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी भेटतं, एक म्हणजे आईच्या पदरात आणि दुसरे म्हणजे स्वामींच्या चरणी. म्हणून या दोघांना तुम्ही कधी विसरू नका आणि कधी यांना सोडू नका. नक्कीच त्यांची सेवा करा आणि स्वामींचे नामस्मरण करा. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधीच बनू नका. आणि परिस्थितीलाच तुम्ही गुलाम बनवा आणि भरपूर यश तुम्ही मिळवा. आणि स्वामींचरणी माझी एवढीच प्रार्थना आहे, जो पण हा व्हिडिओ बघत असेल स्वामी त्याला चांगला आशीर्वाद देतील आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि लवकरच त्याच्याकडे नक्कीच गोड बातमी सुद्धा येईल. म्हणून स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात आणि तुम्ही स्वतःची जिद्द आणि तुमची चिकाटी कशी आहे आणि तुमची पॉवर कशी आहे ते तुम्ही नक्कीच विसरत आहात. म्हणून तुमच्यामध्ये भरपूर कॅपेबिलिटी आहे, ती तुम्ही ओळखा आणि जीवनामध्ये भरपूर पुढे जा. भले कितीही वाईट होऊ द्या तुमच्यासोबत, पण विश्वास ठेवा स्वामींवर. यामध्ये पण स्वामींनी तुमच्यासाठी चांगलं काहीतरी करायचं विचार नक्कीच केला असेल. म्हणून कोणतीही गोष्ट वाईटसाठी होत नाही, ती आपल्या चांगल्यासाठीच होत असते. म्हणून तुम्ही अपयशाला कवटाळून आणि कवथळत बसू नका. त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. आणि नव्याने सुरुवात केलीत की तेवढंच तुम्ही पुढेही जाल. म्हणून चूक महत्वाची असेल तर व्यक्ती नक्कीच विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक आपण विसरून जावी. पाप एवढे सुंदर होऊन येते की ते पाप आहे हे कळूनही आपण त्याला कवटाळतो. आणि म्हणून आपल्याला पाप ओळखायला शिकलेही पाहिजे. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जात असतो. आणि म्हणून
विश्वास हा प्रत्येकावर ठेवा आणि विश्वासघात कधी करू नका. कारण व्यक्तींमध्ये फक्त विश्वासच अशी गोष्ट आहे जी आतापर्यंत टिकून आहे आणि ते टिकून आपण ठेवली सुद्धा पाहिजे. म्हणून संयमाचं प्रशिक्षण घेतलं की बरीच युद्ध शांतपणे जिंकताही येतात आणि त्या युद्धामध्ये तेवढी मजाही येते. म्हणून जिंदगी हा एक युद्ध आहे आणि त्याच्यामध्ये संयम तुम्हाला ठेवावा लागेल तरच तुमचा विजय मात्र होईल. म्हणून चिंता ही चितेसारखी असते, ती तुम्हाला जाळत असते. नेहमी वर्तमान काळात जगायला शिका, चिंतेत नाही. कारण चिंतेत जगाल तर नक्कीच तुमची चिता सुद्धा होऊन जाईल आणि त्याला टाइमही लागणार नाही. म्हणून तुम्ही अगदी बिनधास्तपणे जगले पाहिजे आणि स्वामींची भक्ती तुम्ही नक्कीच केली पाहिजे. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट तुम्ही जर चांगली केली ना आणि दररोज ती गोष्ट वाढवत राहिली ना, त्याला सुद्धा आपण बस जिंकणं असं म्हणू शकतो. आणि तुम्ही आयुष्यामध्ये खरंच असं जिंकूही शकता. म्हणून थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात, ते खरं आहे. आपण थोडी थोडी प्रगती दररोज केली तर यश लवकरच आपल्या पायाशी असते. म्हणून चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले असते. म्हणून हळूहळू चलत चला आणि पुढे जात चला. नक्कीच यशाच्या दरवाजापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. म्हणून पुन्हा जिंकायची तयारी करा आणि नक्कीच एकट्याने तुम्ही सगळ्यांना सामोरे जा आणि सगळेच तुम्हाला नंतर सलाम करतील, हेही लक्षात ठेवा. म्हणून आपली स्वप्ने कधी अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार आपल्या मनात येतोच, अशी स्वप्ने तुम्ही कधी सोडू नका आणि नक्कीच ती स्वप्ने पूर्ण होतील याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून अपयशाने निराश होऊ नका. ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात त्याच पायऱ्या तुम्हाला वर घेऊन जातात, हे फक्त तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत आणि त्यांच्याकडून आपण भरपूर गोष्टी शिकू शकतो आणि तेच आपल्याला मार्गही दाखवत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले ना तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत असतात. आणि तो इतिहास वाचणारे मग तो इतिहास परत घडवू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये जिद्द तेवढी नसते. आणि जिद्द असली की तेही इतिहास नक्कीच घडवतील. म्हणून गुरुदत्त यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालत राहा. आयुष्यात कधीच काही तुम्हाला कमी पडणार नाही आणि कधी कमी मलाही पडलं नाही. कारण स्वामींची सेवा करत असताना भरपूर अनुभव तुम्हाला येतील आणि मलाही आलेत. म्हणून जेव्हा एक वीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते, तरी तुम्ही का नाही उगवू शकत? म्हणजे तुम्ही फक्त लक्षात ठेवले पाहिजे, जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात आणि तुम्ही जिंकून वर येता. मग तुम्हालाही त्याचं सगळं श्रेय जातं आणि तुम्ही तितके कष्टही घेतलेले असतात. म्हणून एक लक्षात घ्या, आपले आई वडील आपल्यासाठी खूप काही करतात, पण आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत याचा नक्की तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्याचा विचार करूनच तुम्ही पुढची पावलं ठेवली पाहिजेत. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. मग ती व्यक्ती तुम्हाला परत कधीच मिळत नसते आणि परत कधीच तुम्ही ती व्यक्ती बघूही शकत नसतात. म्हणून चुकीचा रस्ता, चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत, कारण त्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आहे आणि कोण आहे आणि आपल्या सोबत कोण आहे आणि तो शेवटपर्यंत राहतो का नाही. मग आपल्याला यातून माणसं सुद्धा ओळखायला भेटू शकतात. रिकामं पाकिट कधीच यशाच्या आड येत नाही, तर रिकामं डोकं आणि मन यशाच्या मार्गात अडथळ बनत असते. आणि म्हणून तुमचं रिकामं डोकं ठेवू नका आणि त्याच्यामध्ये भरपूर विचार तुम्ही ठेवा आणि फक्त ते चांगले विचार ठेवा. म्हणून आयुष्यात कधीच कोणाला रागाच्या भरात उत्तर देऊ नका, कारण यात नुकसान तुमचंच आहे आणि तुमचं यात नुकसान सुद्धा होणार सुद्धा आहे. म्हणून आयुष्यात प्रेमाची भीक कधीच मागू नका. ज्या दिवशी देवाच्या मनात असेल त्या दिवशी प्रेम तुम्हाला मिळणारच आहे, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, एखादा व्यक्ती गोड बोलला म्हणून लगेच तो चांगला असेल असं नाही, कारण माणूस दिसतो तसा नसतो, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. न हरता, न थकता, न थांबता जो प्रयत्न करतो त्याच्यासमोर नशीब सुद्धा हारतं आणि नशीब म्हणतं, हे यश तुम्हाला मी देत आहे. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले ना ते आपोआप सुटत असतात आणि त्यांच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे. म्हणून नशिबावर विश्वास ठेवण्याऐवजी आपली शक्ती आणि कर्मावर विश्वास आपण नक्कीच ठेवला पाहिजे. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल आणि सर्व काही तो तुम्हाला नक्कीच मिळवून सुद्धा देईल. म्हणून कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे तुमचं ठरवायचं असतं, कारण त्यामध्ये तुम्हाला लोक भरपूर बोलणार आणि भरपूर तुम्हाला टोमणेही ठेवणार, पण त्यात निर्णय तुमचा असतो
आणि तुम्ही चांगला निर्णय घेतला तर चांगल्या मार्गावर तुम्ही नक्कीच जाल. म्हणून जे लोक स्वतःला किंमत देतात त्यांनाच दुनिया किंमत देत असते. म्हणून स्वतःला किंमत आपण नक्कीच दिली पाहिजे आणि स्वतःची इज्जत सुद्धा आपण नक्कीच केली पाहिजे. म्हणून नाकर्तेपणाचा परिणाम दरिद्र असतो आणि कुकर्माचा परिणाम सर्वनाश असतो. म्हणून खोटेपणाचा परिणाम हा अपमान असतो आणि कर्म आणि वृत्ती यावर सुखदुःखाचं प्रमाण हे अवलंबून असतं. सत्कर्मातून मिळालेली संपत्ती आणि मनाची स्वच्छता भावना सुख समाधानाचं आयुष्य जगण्यासाठी पुरेशी असते. अन्य मार्गातून मिळवलेला वैभव सुद्धा तो आनंद मिळवून देण्यास असमर्थ असतो. म्हणून पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करताना आयुष्य जगण्याच्या योग्य मार्गाचा सुद्धा अभ्यास करायला हवा आणि तेव्हाच आयुष्याचा प्रवास बिनचूक मार्गाने नक्कीच करता येईल आणि हा मानव जन्म सार्थ होऊन जाईल. म्हणून आपण जसं वागतो त्याहून अधिक न्यायानं वागणारा काही सल्ला देण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नसतो आणि तरी सुद्धा आपण ते करीत असेल तर मग आपण स्वतःला इतरांहून शहाणे समजत आहोत असं होईल आणि वास्तवात आपण उत्तम आयुष्य मिळवू शकतो. आणि नसण्याने कारण हेच असते, इथे शिकवण्याचे व सर्व दरवाजे बंद झालेले असतात आणि जेवढे आपले ज्ञान तेवढीच आपली सर्वांगीण प्रगती असते, ती पुढे सरकतच नसते. म्हणून जोपर्यंत माणूस विद्यार्थी दशेत राहतो तोपर्यंत तो शिकत राहतो आणि तो अनुभवी बनत राहतो आणि तोच त्याच्या उन्नतीचा सुयोग्य मार्ग असतो. म्हणून स्वतःच्या मूळ अल्पबुद्धीला पूर्णविराम देऊन वागणे म्हणजे अहंकार असतो आणि तोच आपल्या प्रगतीला रोडा होतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सुखी संसार करायचा असेल तर दोघा व्यक्तींनी नक्कीच चांगलं प्रेम केलं पाहिजे आणि एकमेकांवर विश्वास सुद्धा ठेवला पाहिजे. म्हणून सुखरूप आयुष्य जगण्यासाठी जसा पैसा ठेवावा असावा लागतो तसंच खात्रीशीर सुखासाठी चांगल्या कामाचाही ठेवा असावा लागतो. फक्त संपत्ती असून सुखी जीवन लाभत नाही, त्याचबरोबर ती संपत्ती सन्मार्गातून मिळवलेली असावी लागते. म्हणून जिथं न्याय आहे तिथं सत्य आहे आणि जिथं सत्य आहे तिथं ईश्वर कृपा आहे आणि जिथे ईश्वर कृपा आहे तिथं समाधानी जीवनाची खात्री आहे आणि ती खात्री आपण नक्कीच बाळगली पाहिजे. म्हणून जिंकणारा प्रत्येक जण मर्द नसतो आणि पराजित होणारा प्रत्येक जण नामर्द नसतो. कारण प्रत्येकाची प्रत्येक वेळ अनुकूल नसते, मात्र प्रयत्नशील प्रत्येक वेळी वेळेचा गुलाम नसतो. तो त्याच्या प्रयत्नांचा परिणाम प्रतिकूल वेळेस दाखवून देतोच आणि नक्कीच ते परिणाम चांगलेही असतात. म्हणून खोटं बोलायला जेवढी निर्लज्जा असावी लागते ना, त्याहून सत्य पचवायला शतपट धैर्य असावं लागतं. म्हणून मनासारखं घडतं ते सत्य आणि मनाविरुद्ध घडतं ते असत्य, अशी मानसिकता असणं म्हणजे हुकुमशाहीची विचारधारा होय आणि यालाच अन्याय म्हणतात आणि नव्हे मूर्खता म्हणणं जास्त योग्य होईल. आणि जो स्वतःला माणूस समजतो तो स्वतःच्या नफा नुकसानीवर सत्य असल्याची व्याख्या बदलत नसतो आणि माणुसकीला काळीमा फासत नसतो. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, मनासारखं होत असेल आणि नसेल ना तर राग अनावर होणं, दुसऱ्याला दोष देणं किंवा नक्की त्या गोष्टी करणं हे सर्व अज्ञानपणाचे लक्षण आहे आणि ते तुम्ही अजिबात करू नका. आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात, घटना बदलतात आणि नसतात. म्हणून घटना या त्याच राहत असतात, पण आपल्यालाच बदलावं लागतं आणि परिस्थितीनुसार बदलणं म्हणजेच परिस्थिती जुळवून घेणं आणि तेव्हाच माणूस स्वतःला कोणत्याही परिस्थितीत शानदारपणे जगण्यात सक्षम बनवू शकतो. आणि बदल ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, तिचा आदर करावाच लागतो आणि तो आपल्याला करावाच लागेल. म्हणून शब्दांना वजन असतं, पण हे बोलणाऱ्याच्या शारीरिक वजनावर अवलंबून असतं आणि तेच आपण ते बोलण्यावरून ते शिकतही असतो. म्हणून तर त्याचं ज्ञान, सत्यता, कार्यक्षमता आणि आचरण यावर अवलंबून असतं. म्हणून अन्यथा कोणी कितीही बोलला तरी त्याचं कोणी ऐकत नसतं आणि शब्द वजनदार बनवण्यासाठी अखंड तपश्चर्येची गरज असते. स्वपरीक्षेसाठी आणि परिश्रमाची तयारी असावी लागते आणि कर्तृत्वाची गरज असते. म्हणून हे सर्व दिसलं तर आपले शब्द वजनदार बनू शकतात आणि लोक त्यांचं पालन नक्कीच करूही शकतात. म्हणून भूतकाळ घडून गेलेला असतो, वर्तमान घडत असतो आणि भविष्य घडणार असते. म्हणून भूतकाळावर वर्तमान अवलंबून असतो आणि वर्तमानावर भविष्य अवलंबून असते. म्हणून आज खूप महत्वाचा आवाज असतो आणि तोच उद्याचा भूतकाळ आणि भविष्यही तोच असतो. म्हणून वर्तमान जसा असतो तसंच माणसाचं जीवन उद्याही असतं, कारण सर्व काळांना वर्तमानातून जावंच लागतं आणि ते नक्कीच जाईलही. म्हणून ज्याच्याकडे प्रामाणिकपणे कष्ट करण्याची भावना असते तोच आयुष्यभर सन्मार्गाने जगू शकतो आणि तोच खरा हिंमतवान मानला जातो. मग तो गरीब असो का नसो, मग त्याचा काही फरक आपल्याला पडतही नाही आणि त्याचा फरक तुम्हालाही काही पडला नाही पाहिजे. म्हणून पण ज्याची भावना विनाकष्ट जगण्याची असते तो कुमार्गाचा अवलंब करतो
आणि तोच खरा भेडक असतो. आणि मग तो किती श्रीमंत का असेना, माणसाची किंमत त्याच्या प्रामाणिकपणावरून ठरत असते, न की त्याच्या श्रीमंतीवरून. म्हणून अधिकारावरून, शिक्षणावर न टाकता नक्कीच शक्तीवरून, कारण सत्याशिवाय हे सर्व व्यर्थ असतं. व आपण सत्यच बोललं पाहिजे आणि सन्मार्गानेच आपण नक्कीच चाललं पाहिजे. म्हणून आपल्याशी लोक बोलायचे कमी व्हायला लागले की समजावे आपली प्रगती उत्तम होत चालली आहे. आणि लोकांनी बोलावे म्हणून आपला प्रगतीचा मार्ग कोणी बदलत नाही. आणि जवळचे बोलले नाहीत तरी लांबचे बोलतील आणि त्यांना आनंदच होईल, कारण हे आपले शेजारी नाहीत. मात्र आपल्या प्रगतीबरोबर शेजाऱ्यांची चांगली प्रगती व्हावी अशी आपली मनापासून इच्छा असायला हवी. आणि आजूबाजूचे लोक सक्षम नसतील तर मग आपले गाव सक्षम होईल आणि निगाव नक्कीच सक्षम असेल. म्हणून तर देश सक्षम आहे. आणि मग आपली सद्भावना ही अनेकांची प्रेरणा बनायला हवी. आणि ते एकदा का प्रेरणा बनली की भरपूर मोठं सुख आपल्याला लाभेल आणि भरपूर मोठं गोतं आपल्याला लाभेल. आणि तसेच माणसं आपल्याला या जीवनामध्ये भेटतही जातील. म्हणून सुख जेवढं हवं असतं तेवढं दुःख घ्यावं लागतं असतं. आणि मग ते शारीरिक असेल अथवा मानसिक असेल, किती संपत्ती असली तरी जेवढी कष्टाची असते तेवढीच टिकत असते, बाकी संपून जात असते. म्हणून किती हुशारकी मारली ना तरी जेवढं खरं असतं तेवढीच किंमत आपल्याला मिळत असते आणि त्याहून किंमत जास्त मिळतही नाही. म्हणून पाठीमागील काळात किंवा आज आपण काय होतो किंवा आहे हे महत्वाचे नसते, किंवा उद्या कसे असायला हवे हे महत्वाचे. आणि त्यासाठी आत्तापर्यंत केलेल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत आणि आपलं चुकीचा विचार काढून टाकले पाहिजेत. आणि ज्या गोष्टी केल्याने आपली प्रगती होईल, विचार सकारात्मक बनतील आणि वाद टळतील आणि मानसिक सुख मिळून समाधान प्राप्त होईल, त्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. आणि कुटुंबातील ज्याची कल्पना योग्य आहे आणि असेल ती राबवली पाहिजे. आणि यामुळे सर्व चिंता दूर होतील, उत्साह वाढून जीवन जगण्याचा खरा आनंद मिळेल आणि अहंकार सोडल्याचा फायदा नक्कीच तुम्हाला कडून ते मिळत असेल. आणि म्हणून आपण ते नक्कीच काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि चांगल्या मनापासूनही केलं पाहिजे. म्हणून परिस्थिती माणसाला घडवत असते, परिस्थिती माणसाला लाचार बनवते, परिस्थितीला आड करून आपले दोष दडवणारे आणि अनेक माणसे या जगामध्ये आढळत असतात. पण आपली जी परिस्थिती आहे आणि ती आपल्या कर्माने तयार झालेली असते. म्हणून परिस्थितीला माणूस घडवीत असतो, मात्र जेव्हा परिस्थिती माणसाला घडवते तेव्हा तो परिस्थितीच्या ताब्यात असतो. आणि मूळ परिस्थितीला बदलेच हेच तर माणसाचं काम आहे, कारण तो बुद्धिमान आहे आणि प्राण्यांना आपली परिस्थिती बदलता येत नाही. म्हणून आपण जर परिस्थितीच्या अधीन गेला तर तो बस एक जीव असेल आणि त्याची वेगळी ओळख काहीच नसेल. म्हणून परिस्थितीचं रडगाणं सोडायला हवं आणि आपलं कर्तृत्व फक्त दाखवायला हवं. म्हणून आयुष्यात आपल्याला चांगला गुरु मिळाला नाही म्हणून मी मागे राहिलो असं म्हणणारी अनेक माणसे पावलोपावले आढळतात. म्हणून अगदी शांत राहणारं, संत वाहणारं किंवा झोपावत जाणारं, अडखळं रौद्र रूप धारण करणारं आणि पाणी विविध रूपात आपण पाहतो. मग सृष्टीला जीवदान देणारं, स्वच्छ करणारं आणि सौंदर्य मिळवून देणारं, निवारा बनवून देणारं आणि कितीही वर्णन केले तरी त्याचे कार्य संपत नाही. असं हे पाणी म्हणजे सर्वांचं जीवन आहे. आणि एकट्या पाण्याचे गुणविशेष समजले तरी जीवन कसे वागावे हे आपल्याला कळेल. आणि अशा नक्कीच दररोज घडणाऱ्या घटना काही ना काही संदेश देऊन जातात आणि त्यांना समजून घेतलं तर वेगळा गुरु आपल्याला होऊ शकतो. आणि कोणाच्याच बाजूने मागून माणूस मागे राहणार नाही, पण ज्ञानाचे भांडार असलेल्या सृष्टीलाच गुरु माना आणि आपलं माणूस पण सिद्ध आपण करायला हवं. रोजच्या आयुष्यात सहजतेने जगण्यातील कुणाचा तरी आधार असेल तर काळजी नसते, पण आधार कायमचा तुटला तर आयुष्य अंधरामय होऊन जाते आणि आधारावर जगलेले जीवन परावलंबी असते. आणि अशा जीवनात स्वतःचं काहीच अस्तित्व नसतं आणि ते जगण्यास कठीणही असतं. म्हणून आधार हे न्यूनगंडाचं उगमस्थान असते आणि आधारहीन राहून स्वाभिमानाने जगण्यात जो आनंद नक्कीच असतो तो आनंद आणि आधार घेऊन जगण्यात नसतो. म्हणून आधार न घेता प्रत्येक काम करीत राहिल्याने आत्मविश्वास वाढतो आणि तो माणूस स्वावलंबी आणि स्वावलंबी बनतो. म्हणून धाडसाशिवाय आधार तोडता येत नाही आणि आधार तोडल्याशिवाय कामात तरवेज बनता येत नाही. आणि काम उत्तम करता आले की अपराधी आवश्यकता नसते आणि अपराधीपणाची आवश्यकता आपण मिटून नक्कीच टाकत असतो. म्हणून दुसऱ्याचं मन आणि भलं चिंतनाराचं स्वतःचं भलं होतं. म्हणून आपण दुसऱ्याच्या वाईट चिंतनाराचं स्वतःचं वाईट होत असतं. आणि कपटी मन अधोगतीचं लक्षण आहे, कोणतीही कष्ट केली तरी पूर्ण पडण्याचं लक्षण आहे.
म्हणून जिथं आत्मा अशांत आहे तिथं नैराश्य आहे, आणि माणूस असून अशी वाईट भावना असणं हे पशु समान वर्तणुकीचं लक्षण आहे. म्हणून आपल्या भल्यासाठी आपली भावना निर्मळ असायला हवी, आणि माणसाची प्रगती, सुख दुःख आणि आनंद आणि समाधान हे सर्व त्याच्या भावनेवर अवलंबून असते. म्हणून माणसाचं मन हे स्वच्छ पाण्यासारखं असतं. लागलं तेव्हा ते लगेच कोणालाच बाधत नसतं, उलट सर्वांना ते आनंद देत असतं आणि सर्वांना अगदी आनंदित ठेवतही असतं. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर स्वामी आनंदित ठेवत असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. स्वामी म्हणत आहेत, माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ, तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग. माझ्या मार्गावर चालून तर बघ, तुला शांतीदूत नाही बनवले तर सांग. तू स्वतःला समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनला तर सांग. माझे कीर्तन करून तर बघ, जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग. तू माझा बनून तर बघ, प्रत्येकास तुझा नाही बनवीन तर सांग. सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो मी तुझी. असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत आणि सांगत आहेत. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच आपण स्वामींच्या मार्गावर चालले पाहिजे. तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं मार्ग शोधायची वेळ असते तिथे लोक कारण शोधत असतात. म्हणून आपण फक्त मार्ग शोधायचा असतो. स्वामी आपल्या पाठीशी असतातच. हळूहळू मिळालेल्या यशामुळे चांगले व्यक्तिमत्व घडते, तर पटकन मिळालेल्या यशामुळे अहंकार वाढतो. विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत. अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमी श्रेष्ठ असते. मग कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे. एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव होत नाही, हे मात्र खरं आहे. आयुष्यात निरीक्षण करणारा कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप नक्कीच होत असतं. खूप कमी लोकांकडे मोजक्या शब्दात जीवनातील खूप मोठं तत्वज्ञान व्यक्त करण्याची कला असते. काय करावं हे कळेनासं झालं की नेहमी खरं बोलावं. मग एक लक्षात घ्या, जीभ ओव्हर टाईम करत असेल तर मेंदू संपावर गेला हे नक्कीच असतं. आपण एकटे पडलो याची जाणीव होण्या इतकी वेदनादायी गोष्ट कुठली नसते. आपण आपलं आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्याला ठेगळं लावून चालत नाही. मग एक गोष्ट लक्षात घ्या, जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत. या जगात लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात. म्हणून केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही. मन हे नाजूकच असतं. आयुष्यात आलेली माणसे त्याला कठोर बनवतात. मग बरं आहे, अक्षरांना कोणती जात नाही, नाहीतर शब्दांना धर्म स्वीकारावा लागला असता. पत्ता माहीत नसताना सुद्धा जबाबदारी नावाचं पत्र प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं. आयुष्यात गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहते, आरसा तो असतो. फक्त चित्र बदलत असतं. संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण विश्वास असला की त्या डोंगरातून फक्त रस्ता निघत असतो. म्हणून आपण कुणावर शंका करू नये आणि संशय करू नये. फक्त विश्वास ठेवावा आणि सर्व काही स्वामी समर्थ बघून घेतील याच्यावर तुम्ही ठामपणे लक्ष द्यावे. घरासाठी घर सोडणाऱ्या माणसाला जबाबदारीचे धडे देऊ नये, आणि म्हणून त्या माणसाला माहिती असतं की किती जबाबदारीचं ओझं त्याच्या खांद्यावर असतं. मूर्ख असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी प्रत्येकाला मिळते. काही जण त्यातही घाई करतात. गर्दीत हारलेली चप्पल आणि दुनियादारीत हरवलेली माणसं पुन्हा कधीच सापडत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नसतात. स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम बाळा भरारी ठेव.
बदलेल हा तुझा एक दिवस. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव. बघ, सर्व काही शक्य आहे आणि मी अशक्य ते शक्य तुझ्यासाठी करेन, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. मग आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? नातं ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा. अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण स्वतः आहोत. ज्याची नजर वाईट त्याच्यासाठी हाच उपाय राईट आहे की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपण कुठेही गेले नाही पाहिजे. समज कमी असेल ना तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. नातेवाईक हे विरोधी पक्ष नेत्यासारखे असतात. तुम्ही कितीही चांगलं काम करा ते टीका हे करणारच. ज्ञानाने शब्द समजतात आणि अनुभवाने अर्थ समजत असतात. बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान होता येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ माणसाला जगायला शिकवत असतो. स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पावले योग्य दिशेने पडत असतात. मनाची सुंदरता असली की कुठल्याही अहंकारची आणि गरज भासत नाही. 100 मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं 100 पट चांगलं असतं. आपल्या मनासारखं न वागणाऱ्या माणसांना चुकीचं समजणं हे सुद्धा आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. निष्ठुर माणसांच्या सहवासात असलेल्या संवेदनशील माणसाला मनस्तापाचं ओझं आयुष्यभर खांद्यावर व्हावं लागतं. जग जर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडचे ठेवा. म्हणून तुम्ही स्वप्न मोठी ठेवली पाहिजे, कारण काही ना काहीतरी आपल्याला मिळूनच राहील. एवढं मात्र खरं आहे, सुख आपण किती नावलौकिक मिळवलं यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो यात आहे. मैत्री एक नातं हे रक्तापलीकडचं असतं. म्हणून देवच आपल्या सोबतीला उभा राहिलेला असतो हे समजून घ्या. कारण मैत्री ही तशी हवी, निर्मळ मनाची आणि प्रेम करणारी. स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्यांची गैरसोय करणं म्हणजे हा स्वार्थ आहे, एवढे समजून घ्यावे. म्हणून करून स्वामींना प्रार्थना कधीतरी पहावी. कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर ओंजळभर स्वामी देतील. काही शिल्लक नसताना. एवढं मात्र आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून स्वामींची प्रार्थना कधीही तुम्ही सोडू नये. स्वामींवरचा विश्वास हा पूर्णपणे ठाम असावा. आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणारी जमात म्हणजे नातेवाईक असतात आणि त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचे नाहीये. नकार देणं ही कला असेल, पण होकार देऊन काम न करणे हीच खरी कला असते. नारद मुनी सगळीकडे जाऊ शकत नाही, म्हणून देवाने नातेवाईक तयार केले. एवढं लक्षात घ्या. आयुष्यात कितीही चांगले वागा, पण कौतुक मात्र स्मशानभूमीतच होणार हे मात्र निश्चित आहे. पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं असतं. चांगल्यांनी चांगलं पाहिलं, वाईटांनी वाईट पाहिलं. ज्याचे जसे विचार त्यांनी मला तसं पाहिलं. दुसऱ्यांची धुनी धुत बसणारे लोक स्वतःचं ध्येय अधिक प्राप्त करू शकत नाही. एवढं मात्र निश्चित आहे. आपलं काही केव्हाही कुणा वाचूनही न अडणं यातच नाव सुख आहे. तुम्ही माझी कामापुरती आठवण काढा, मीही तुम्हाला नावापुरता लक्षात ठेवेल. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमानित करणाऱ्या व्यक्तींना नातेवाईक असं म्हणत असतात. यशामागचे कष्ट हे फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहिती असतात. जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही. तो आपण स्वतःहून शिकत असतो आणि अनुभवाने शिकत असतो. म्हणून तो विषय आपण नक्कीच अनुभवाने शिकला पाहिजे आणि अनुभव घेऊनच आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. आणि आपल्या जीवनामध्ये कष्ट फार आपल्याला करावे लागतील, म्हणून आपण कष्ट करण्यासाठी तयारी केली पाहिजे. रस्ता असो किंवा आयुष्य, लोक फक्त एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून रक्ताचं नातं ही फिकं पडतं तिथे पैसा महत्वाचा झाल्यावर. म्हणून पैशाच्या मागे जितकं बी धावू नका की तुम्ही माणसं गमावून द्याल. कधी कधी असं वाटतं कशाला आलं शहाणपण, त्यापेक्षा खूप छान होतं आपलं बालपण आणि लहानपण. निरागस मन आणि निर्मळ मन होतं त्यावेळेस. आणि आता नुसताच गर्व आणि नुसतीच फुगिरी. कल्पनेच्या जगात सत्याची ठेस लागली की माणूस वास्तविक जगात येऊन पडतो. अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. संस्काराची शिदोरी सोबत असली की विचारांची ज्योत चमकत राहते. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल
तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. आयुष्याच्या तराजूत अनुभवाचं वजन नेहमी जास्तच असतं. आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्याही आपोआप आपल्याला समजत जाते. विचारांची उंची वाढवायची असेल तर पुस्तकांची भिंत मोठी असावी लागते, जे आजकाल उभारणे बंदच झाले आहे. तू मला आवडली हा एक योगायोग होता, पण तू मला अजून आवडतेस हे प्रेम आहे. आणि हेच प्रेम आपण स्वामींसोबत टिकून ठेवले पाहिजे. आणि स्वामींवर आपण पूर्णतः प्रेम केले पाहिजे आणि मनापासून केले पाहिजे. स्वामीच तुम्हाला तारतील आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. फक्त त्यांच्यावरचा विश्वास कधी डगमगू देऊ नका आणि कमी होऊ देऊ नका, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्याही आपोआप समजत जाते. विचारांची तुमची उंची वाढली असेल ना, तर मग तुमचे विचारही मोठे होत जातात आणि सर्व काही तुम्हाला समजत जाते. आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर मैत्री करा. अनुभव न घेता ही आयुष्यात खूप काही शिकायला नक्कीच मिळेल. मग योग्य वेळी न मिळणाऱ्या आवडत्या गोष्टी कालांतराने पटणाऱ्या गोष्टींच्या यादीत सापडतात. खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदीच जवळ आहोत. आयुष्यात जर खुश राहायचं असेल तर हसण्याचं कारण शोधत राहा आणि हसत राहा. तुम्हाला हसवायला कोणीच येणार नाही, तुम्हाला स्वतःलाच हसवायला लागेल. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही, तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब आहे. शांत मुलं नेहमी आतून तुटलेली असतात, काही प्रेमामुळे तर काही जबाबदाऱ्यांमुळे. काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात, कितीही जपा आणि कधी ती आपलीच होत नाही. मी पण वेळासारखा आहे, कदर नाही करणाऱ्याला पण भेटत नाही. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हरू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. आणि शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. त्यामुळं ह्या मुलांच्या आयुष्यात भरपूर काही लोड, टेन्शन, भरपूर काही गोष्टी असतात आणि त्यांना संकट येत असतात. फक्त त्यात तुम्ही खचून न जाता खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. दुसऱ्याच्या अडचणीत धावणारा स्वतःच्या अडचणीत मात्र एकटाच पळत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. कर्म चांगली देखील असली की पत्रिकेतला मंगळ देखील माणसाचं मंगलच करतो. कामाच्या व्यापातून महत्वाच्या व्यक्तीसाठी थोडा वेळ देणं म्हणजे प्रेम असतं. मग ते कुणासाठीही असो, तुम्ही वेळ मात्र नक्कीच दिला पाहिजे. आणि वेळ दिल्याने तुमचं आयुष्यही चांगलं होत असतो. आयुष्यात जे घडलंय आणि जे घडणार ते चांगल्यासाठीच घडणार, एवढं मात्र निश्चित आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. भागीदारी करायची असेल तर दुःखातच करा. सुखाचे दावेदार भरपूर असतात. सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान असावा लागतो. जगण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या आयुष्याविषयी कसल्याही तक्रारी अजिबात तुम्ही करायच्या नाही. आणि आयुष्यात भरपूर काही तुम्हाला मिळवायचं आहे. रंग पाहून माणसाचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधारणच असतात. म्हणून साध्या लोकांमध्ये घुळून मिळून राहा. खुलेपणाने जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीतून केलेला प्रवास आणि पाहिलेले जग हे जीव लावणारं असतं. घराला आणि मनाला खिडकीशिवाय पर्याय नसतो. व्यक्तीपेक्षा चुकीला जास्त महत्त्व दिलं तर महत्त्वाची असणारी व्यक्ती गमावण्याची तयारीच ठेवावी लागते. वेळेमुळे वाईट झालो, नाहीतर मी पण एक वेळेस सगळ्यांसाठी खास होतो. म्हणून जशी माणसाची वेळ येते तसा माणूस हा खाली येत असतो. सगळे म्हणतात आयुष्यभर कोणी साथ देत नाही, पण माझ्यात तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही मला पूर्णपणे विश्वासू. सर्व काही माझ्यासाठी तुम्ही आहात आणि ते फक्त स्वामी समर्थ आहेत. स्वामी म्हणतात प्रवाहाच्या विरुद्ध तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात. आयुष्यात डिलीट बटन नक्कीच ठेवा. काही नाती, काही खोटी माणसं आणि काही आठवणी डिलीट केल्याच पाहिजेत. भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणून शरण आलो तुझी या चरणासी. आणि स्वामींच्या शरणी आपण शरण आलो पाहिजे आणि स्वामी आपल्याला भरपूर काही देणार आहेत, हा विश्वास मात्र आपला अटूट असला पाहिजे. येणारा प्रत्येक क्षण हा भूतकाळाशी झगडत बसण्यापेक्षा आनंदात घालवायला नक्कीच आपण शिकलं पाहिजे. आणि जेवढं जास्त आपण आनंदात राहू आणि आपला क्षण हा आनंदात घालू, तेवढं जास्त आपण जगण्याची किंमत आपल्याला येईल. म्हणून निंदेला घाबरून आपल्या जीवनातली ध्येय कधी सोडू नका.
कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलत असतात. नात्यांचा चुकीचा वापर कधीच करू नका. चांगले लोक आयुष्यात परत परत येत नसतात. म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असेल तर या दुनियेत सर्वच गोष्टी सुंदर दिसतात. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी ठरत नसतात. आपला स्वतःवरील स्वतःचे संस्कार म्हणजे शिस्त असते आणि ही शिस्त आपण कायम टिकून ठेवली पाहिजे हे मात्र निश्चित आहे. चांगली माणसे, चांगली वस्तू हातात आली की माणसाने जुने दिवस विसरू नये एवढं मात्र खरं आहे. मातीला सुद्धा योग्य वेळेच आकार देण्याची गरज असते, नाहीतर तिचे ढेकळ होतात. सुखाचा क्षण शोधताना क्षणातलं सुख निष्ठून जातं. सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे एवढं मात्र निश्चित आहे. आपल्या निर्मळ चारित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजे खरे व्यक्तिमत्व आहे. एक काळ संपला की प्रत्येकाची किंमत कमी होत असते, मग ती वस्तू असो वा माणूस असो. गरिबांच्या हक्कांसाठी लढता लढता श्रीमंत होणं म्हणजे राजकारण आहे आणि याच्या पाठीमागे आपण पडू नये. आपण आपल्या ध्येयाच्या पाठीमागे राहावं आणि निश्चितच आपण आपली कामगिरी पूर्णपणे पार पाडावी. स्वतःसोबत वेळ घालवा, तरच तुमची निर्णय क्षमता आणि कल्पना शक्ती वाढेल. आणि तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवाल तर तुम्हाला कळेल की आपण काय आहोत आणि आपल्या मनामध्ये आणि सर्व काही जगामध्ये काय चाललं आहे. कारण तेव्हाच आपण सर्व काही समजू लागतो. मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणती संपत्ती मोठी नाही. यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. स्वभाव फुलासारखा असावा, सुंदर, मनमोहक आणि सुगंधित, सर्वांना चांगल्या विचारांचा सुगंध देणारा असावा. आयुष्यात तुम्ही नक्कीच फोटोग्राफीमध्ये एक गोष्ट शिकायला भेटते, ती म्हणजे कोणाला फोकस करायचं आणि कोणाला ब्लर करायचं हे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच जमलं पाहिजे. श्रीकृष्णापासूनच सुरू होते जीवन, तोच करतो सर्वांचा उद्धार. ध्यान करा भगवंताचे, प्रभू करतील तुमची सर्व स्वप्ने साकार. अपेक्षा हे दुःखाचं मूळ कारण आहे, म्हणून कोणाकडूनही ती ठेवू नये आणि ओळखून ती त्याच्याकडून ठेवावी. स्वामी म्हणतात, श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील, तुमच्या पण गरिबीच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबतही असतात तेच तुमचे खरे असतात हे ओळखायला शिका आणि त्यांना कधी सोडू नका. परफेक्ट तर कुठलीच व्यक्ती नाही, पण त्या व्यक्तीला स्वतःसाठी परफेक्ट बनवणं म्हणजे अनंत कंडिशनल प्रेम आहे. म्हणून असं अनकंडिशनल प्रेमच तुम्ही केलं पाहिजे आणि निस्वार्थ प्रेम तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. नाद असावा पण व्यसन नसावं. म्हणून ज्या दिवशी लोकांना माहिती होईल की देवाजवळ मोबाईल नाही, त्या दिवशी लोक स्टेटस आणि स्टोरी टाकणं नक्कीच बंद करतील आणि मंदिरात जातील. म्हणून तुम्ही देखावा करून फायदा नसतो. देवाला मनापासून पूजणं म्हणजे देव पूजणं असं आपण म्हणू शकतो. आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली मैत्री जास्त आनंद देतात. समोरच्याला कदर नसताना देखील चांगलं वागणं म्हणजे मूर्खपणा आहे. भावासारखा मित्र मिळायला सुद्धा नशीब लागतं, हे सुद्धा जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि असाच मित्र तुम्ही परिवार जमा केला पाहिजे आणि असा मित्र परिवार तुम्हाला संकटकाळी नक्की धावून येईल हेही तितकंच खरं आहे. मनासारखं जगण्यासाठी मनाविरुद्ध वागावं लागतं. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने पळावे लागते एवढं मात्र निश्चित आहे. दिवस कामात निघून जातो, पण विचारांची रात्र मात्र संपत नाही. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी आपल्या थांब. काळ संघर्षाचा आहे, पण होईल सगळं ठीक, कारण आपले कष्ट प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिक कष्ट करत राहावे. यश एक दिवशी आपल्या पायात लोटांगण नक्कीच घालते. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी कधीच बनवत नसते. नात्यातून काळजी वजा झाल्यावर मागे कोरडी उरतात ती कर्तव्य. देह शोभेसाठी, आत्मा प्रेमासाठी, कुणी नाही कुणासाठी, जग फक्त स्वार्थासाठी आणि स्वार्थासाठी. कोणतीही व्यक्ती 100% चांगली नसते, तशी वाईटही नसते. गुणदोषांचं मिश्रण म्हणजे माणूस आहे एवढं आपण समजून चाललं पाहिजे. आवडत्या व्यक्तीचे शब्द मनाला लागले की माणूस आपोआप शांत होत असतो. वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात हे कळतच नाही. म्हणून संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा
दुःख वाटून घेण्यात फार मोठा आनंद असतो, एवढं मात्र आपण निश्चित समजलं पाहिजे. माणसाची माणुसकी तेव्हाच नष्ट होते जेव्हा तो दुसऱ्यांच्या दुःखावर हसत असतो. सरड्यावानी रंग बदलणाऱ्या माणसांना कधीही तुम्ही जवळ करू नये आणि कधीही जवळ घेऊ नये. त्यांच्यापासून नक्कीच लांब राहिलं पाहिजे. नक्कीच ते तुमचा कधीतरी घात करतील, हे मात्र निश्चित आहे. म्हणून जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम होते. कधी कधी माणसं इतकी कठोरपणे वागतात की सुखाची फुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर, तरी ते मात्र आपल्याला दुःखाच्या काट्यांवर चालायला लावतात. हे मात्र तितकंच खरं आहे. पैज लावायचीच तर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल, एवढं मात्र निश्चित आहे. चुकीचे निर्णय लोकांच्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलून टाकतात. झाडाला आणि नात्याला स्नेहजल व्हायचं लागतं, अन्यथा झाड मुळातून नातं मनातून उन्मळून पडतं. 3 गोष्टी सतत देत राहा: मान, दान आणि ज्ञान. जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे ही जिंकण्याची पहिली अट आहे. म्हणून जिंकत राहावे आणि कधी न हारता तुम्ही फक्त यशासाठी लढत राहावे. मित्र, पुस्तक, मार्ग आणि विचार योग्य नसतील तर माणूस भरकटतो आणि योग्य असतील तर तो जीवन घडवतो. काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे ही जिंकण्याची तुमची पहिली अट नक्कीच आहे. म्हणून तुम्ही कधीही हार स्वीकारू नका. आणि तुम्हाला एक गोष्ट मी 2 वेळेस सांगतो आहे, कारण तेव्हाच तुमच्या लक्षात येईल. म्हणून कधीही हारू नका आणि हार मानू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी हार मानली नाही, म्हणून ते आता त्यांच्या सगळ्यांच्या मुखात त्यांचं नाव आहे. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्यात जगण्याची कारणं बदलतात. माणसात देव शोधण्याचा आमचा प्रवास इथं येऊन संपतो, जेथे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या लक्षात येतात. म्हणून त्यांच्याकडून बोध घ्यावा आणि आपल्या मार्गाने मार्गस्थ व्हावं आणि भरपूर काही आपण त्यांच्याकडून शिकावं. दुःखाला थोडंसं आपलं करा, मग होणाऱ्या वेदनाही हळूहळू ओळखीच्या होऊन जातात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कधीतरी तुम्ही आयुष्यामध्ये संकटकाळी फसले असाल, तेव्हा ज्या व्यक्तींनी तुम्हाला मदत केली आणि ज्यांनी तुम्हाला सहाय्य केलं त्यांचे उपकार कधीच विसरू नका. आनंद देणाऱ्या गोष्टी 4 लोकांच्या कळू द्यायच्या नसतात. आशावाद सोडू नका. अजून आपल्या आयुष्यात खूप काही छान घडायचं बाकी आहे, एवढं मात्र निश्चित. नात्यातील जिव्हाळा मोजण्याचं जर एखादं मोजमाप असतं तर जगासाठी निभावली जाणारी कित्येक नाती रातोरात तुटलीच असती. मनातून मनाची मनाला असावी लागते ओढ, तेव्हाच ते नातं होतं साखरेसारखं अगदी गोड. म्हणून आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्यांच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात. म्हणून नावामुळे असलेली ओळख तर ओळखीचे देखील विसरतात, मात्र स्वभावामुळे आणि कर्तृत्वामुळे झालेली ओळख अनोळखी देखील विसरत नसतात, हे मात्र निश्चित आहे. म्हणून अनावधानाने चूक झालेली सज्जन मनुष्य बराच पश्चाताप करून घेतो आणि जाणून बुजून चूक केलेली दुर्जन मनुष्य मात्र एक मोठा पराक्रम केल्याचा आविर्भावात राहतो. म्हणून ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि ती म्हणजे सुविचार, आणि ते आपल्या मनात नक्कीच असायला हवेत. आपल्या अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच असते, इतरांकडे केवळ सल्ले असतात. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार नक्कीच असतो. प्रयत्नांची पावले जर पुरेशी असतील तर तुमच्या समस्यांचा काळही लवकर संपत असतो. कारण नसताना देवासमोर हात जोडणाऱ्या व्यक्तीला संकटाच्या वेळी देवासमोर हात पसरावे लागत नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणून कोणाच्याही बोलण्याने वागण्याने क्षणार्धात स्वतःवर परिणाम करून घेणारी व्यक्ती मनाने खूपच कमजोर पडलेली असते. जगात येताना आपल्याकडे देह असतो, नाव नाही, मात्र जग सोडताना नाव असते, देह नाही. मिळालेल्या देहात नावाचे रूपांतर करण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य आहे, हे मात्र निश्चित आहे. अहंकारात सर्वात वाईट एक गोष्ट आहे, ते म्हणजे अहंकार तुम्हाला हे कधीही जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. म्हणून अहंकार कधीच करू नका आणि अहंकाराच्या आणि गर्वाच्या वादात पडू नका. म्हणून दिली त्यांनीच साथ, नको डगमगू, स्वामी देतील हात, स्वामी देतील हात. श्री स्वामी समर्थ. म्हणून स्वामींवरचा विश्वास कायम असू द्या. ते तुमचा अहंकार गर्व सर्व नष्ट करून टाकतील आणि प्रत्येक संकट काळात तुम्हाला मदतीचा हात देतील.
आनंदी राहण्याचे दोनच मार्ग आहेत, परिस्थिती बदला आणि किंवा त्याबद्दलची मानसिकता बदला. नक्कीच तुम्हाला सर्व काही दिसायला लागेल. माणसांची वाणी बदलायला एकच गोष्ट कारणीभूत ठरते आणि ती म्हणजे खिशातील नाणी. आणि म्हणून ज्याच्या खिशात नाणी त्याच्यासोबत आपली वाणी ही अगदी मनमोहक बोलायची नसते. आणि आपण तसे बोलण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याच्या पैशामध्ये ताकद असते. शक्य आणि अशक्य यातील अंतर माणसाचे विचार आणि कर्मावर अवलंबून असतं. व्यक्तीच्या वागण्यातला आणि बोलण्यातला विरोधाभास ओळखता आला की समोर येणारी बरीच संकट टळू शकतात. परिस्थिती तर एक कारण आहे. खरं तर तुमची स्वप्नच तुमचं आयुष्य घडवत असतात. आयुष्याची सुरुवात कुठूनही होऊ शकते. फक्त नव्याने नवी सुरुवात करण्याची जिद्द तुमच्यात असली पाहिजे. नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. महत्वाची असते ती जिद्द, फक्त जिद्द. आणि ती जिद्द तुम्ही ठेवली पाहिजे. जीवनात इतके व्यस्त राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात नेहमी रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी असतो. म्हणून तुम्ही काहीतरी करत राहिले पाहिजे आणि काहीतरी केलेच पाहिजे. जेव्हा आपण कोणावर शंका न करता विश्वास ठेवतो तेव्हा तो आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक चांगला धडा. माणूसच माणसाचं औषध आहे. कोणी दुःख देतं तर कोणी सुख देत असतं. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसा शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग्य विद्येस समर्थ होते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. म्हणून स्वामींच्या पायीशी आपला माथा नक्कीच टेकावा आणि स्वामींना एवढेच मागावे की सर्वांना सुखी, आनंदी आणि जीवनात भरपूर काही मिळू दे. आयुष्य मात्र एकच असतं. आयुष्यात येणारे सुख दुःखाचे अनुभव मात्र अनेक असतात. म्हणून वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं नातेची असोत व नसोत, तीच खरी आपली माणसं असतात. व्यर्थ वाटणाऱ्या गोष्टीत अर्थ शोधला की नवीन गोष्टी आपल्याला सापडत असतात. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मग मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. सुख दुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद लपलेला असतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण जीवन मात्र नक्कीच जगले पाहिजे. स्वतःचं मन हरलं तर आयुष्याची लढाई आपण जिंकू शकत नाही. माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं नक्कीच उभे राहत असतात. म्हणून सवय असते काहींना उगाच वचन द्यायची, वाटेत एकटं न सांगता सोडून जायची. म्हणून अशा लोकांची सोबत आपण करावी की नाही आपण विचार करून यावर आपण नक्कीच निर्णय घेतला पाहिजे. संस्कारांना कोणतीही ओळख नसते. ते माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारातून ओळखले जातात. जीवनातल्या प्रत्येक सुखदुःखाला जपून ठेवावं लागतं, कारण निसटलेल्या क्षणांना पुन्हा वेचणं फार कठीण असतं. विश्वासाचा मनोरा हा एक छोट्याशा चुकीने डगमगू शकतो. म्हणून चुकी कधीही करू नका आणि चुकीच्या मार्गाला नक्कीच तुम्ही जाऊ नका. म्हणून जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा असतो, गावभर साजरा केला जातो. एकदा का गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. हे मात्र निश्चित आहे. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. म्हणून नक्कीच तुम्ही कारण सांगू नका आणि आपल्या यशासाठी न घाबरता आणि न डगमगता लढत राहा. तुम्हाला सर्व काही मिळेल. आयुष्यात एकच करा, ज्याने जिंकायला शिकवलं त्याला हरवण्याचा प्रयत्न करू नका. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे यातच जीवनातील खरे सुख आहे. आणि ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होत असतो. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वापासून सिद्ध होत असतो. आयुष्यात सगळंच मिळत गेलं की मग कमवायची किंमत आणि गमवायची भीती कसली नसावी. कुणाच्या आयुष्यात राहायचं तर कॅलेंडर प्रमाणे, नाही तर त्याच्या खेळाप्रमाणे राहा. किती वर्ष बदलली तरी त्याची जागा कधी बदलत नाही एवढं मात्र निश्चित आहे. कोणत्याही रस्त्याला महापुरुषाचे नाव देणे खूप सोपे असते, परंतु महापुरुषांनी सांगितलेल्या रस्त्यावरून चालणे फार कठीण असते.
म्हणून आपण एकच ठरवले पाहिजे, आपण त्यांच्या रस्त्यावर चालले पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालले पाहिजे. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे, कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांचा नाहीसा करत असतो. म्हणून तुम्ही आयुष्यात कधी संयम राखा. परिस्थिती बदलत असते आणि परिस्थिती बदलायला थोडा वेळ लागत असतो. म्हणून संयम ठेवून फक्त स्वामींवरचा विश्वास कमी नका होऊ देऊ. त्यांच्यावरचा विश्वास कायम ठेवा आणि स्वामी नाम जपत राहा. स्वामी नाम जपत राहिले की तुम्हाला स्वामींचे चमत्कार आणि लीला नक्कीच समजतील आणि सर्व काही स्वामी तुमच्यासाठी करतील आणि तुम्हाला देतील. फक्त संयम ठेवा आणि विश्वास ठेवा. म्हणूनच स्वामी नाम जपत जपत आपण आपल्याला काय हवे आहे त्याचा विचार करायचा आणि ते आपल्याला नक्कीच मिळत जाते. आणि स्वामी शक्ती आपल्या पाठीमागे कायम उभी असते आणि आपल्या संकटात स्वामी आपल्याला मदत करायला येतात. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. म्हणून मित्रांनो, तुम्हाला स्वामींची भक्ती करता करता नक्कीच सकारात्मक विचार करण्याची सवय देखील तशीच तुम्हाला लावून घ्यावी लागेल. आता मानसिक आजार लहान असो की मोठा, व्यक्ती जेव्हा स्वतःच्या स्मरणपेटीतून नकारात्मक गोष्टी काढणं सोडून सकारात्मक गोष्टी काढायला शिकते, तेव्हा तो आजार दूर होण्याची प्रक्रिया सुरू होत असते. मानसिक भूत निर्माण करू नका. तुमच्या स्मरणपेटीतून अप्रिय विचार काढणं सोडून द्या. एखादा प्रसंग आवडला तर त्या अनुभवातील चांगल्या भागांवर लक्ष केंद्रित करा. वाईट भाग विसरण्याचा प्रयत्न करा. आपण वाईट बाजूचाच विचार करतो आहोत असं लक्षात आलं तर ती गोष्ट मनातून पूर्णतः काढून टाका व दुसरा कुठला तरी विचार करायला सुरुवात करा. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या हा संदेश तुमच्या आवडत्या मित्रांसोबत सुद्धा पुढे नक्कीच शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन अशा एका प्रेमळ संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.